मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा, 24 तास वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीमुळे नागरिक हैराण, रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, खासदार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य. टँकर उलटल्या क्षणापासून महामार्ग पोलीस काय करत होते? मुंबई पुणे महामार्गावर आपत्कालीन उपाययोजनांसाठी नेहमीच उशीर का होतो? अनेक सवाल उपस्थित. लोणावळा पोलिसांकडून वाहतुकीचं दर्शन, कोंडीत अडकलेल्यांना बिस्किटे आणि पाणी वाटप. लष्कराला बदनाम करायचा गांधींचा उद्योग जुनाच, मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा. राहुल गांधींना गप्प करण्याचा निषेध, लोकसभेतील कारवाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर. फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, शरद पवारांनी सुनावलं. मलाही बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार. पक्ष अजित पवार चालवत होते, भाजपाच्या परवानगीची काय गरज? राऊतांचीही शरद पवारांच्या वक्तव्याला समर्थनीय भूमिका. अजित पवारांची शेवटची कॉल रेकॉर्डिंग कार्यकर्त्यांना ऐकवली, विमान अपघातापूर्वी दादांनी 8:37 केला होता फोन. सोमनाथ सूर्यवंशी खून खटल्याची सुनावणी पुढे ढकलली, सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा. शरद पवारांसोबत पार्थ आणि जय पवारांची बैठक, विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होती बैठक. बंदी घातलेलं विमान प्रवासासाठी का वापरलं? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. विमानातून उडी मारण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करत होतं, आमदार अमोल मिटकरींचा दावा. अपघातावेळेस कोणीही विमानातून उडी मारली नाही, प्रत्यक्षदर्शीने अमोल मिटकरींचा दावा खोडला. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोनं प्रतितोळा 7,000 महागलं, चांदीच्या दरात एकाच दिवसात 12,000ची वाढ. अजित पवारांच्या विमान अपघाताची डीजीसीए मार्फत चौकशी समितीची स्थापना, प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत येणार. VSR व्हेंचर्स कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश. वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक दिल्लीतून नागपुरात परतले, प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वी दिलेले सत्ता वाटपाचं सूत्र कायम राहण्याची शक्यता. महापौर उपमहापौर पदावरून भाजपात नाराजी नाट्य, नाशिक भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा. सरकारी निधीच्या आधारे राजकीय दबाव टाकतात नितेश राणे, अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार, नितेश राणेंनीच उघड कबुली दिल्याचा पत्रात उल्लेख. हिंमत असेल तर मला जेलमध्ये टाकून दाखवा, बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना खुलं आव्हान. नागपुरात आणखी एका 4 वर्षीय चिमुरड्याचा कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मृत्यू, चिमुरड्याची 128 दिवस सुरू होती मृत्यूशी कडवी झुंज. पियुष गोयल यांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ, लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी स्वतःला संपवलं, 9व्या मजल्यावरून उडी मारत बहिणींची आत्महत्या, गेमिंग ॲपच्या टास्क दरम्यान आत्महत्या केल्याचं उघड.